नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला आपल्या शाळेमध्ये संस्थेमध्ये स्कॉलरशिपची यशस्वी बॅच घडवून आणायची असेल तर त्यासाठी आवश्यक असते ती सिस्टीम. आणि ही सिस्टीम तुमच्या डिजिटल बोर्डवर आपण देऊ शकतो. त्यामध्ये कन्सेप्टचे व्हिडिओ तुम्हाला विद्यार्थ्यांना दाखवता येतात. DPP डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम म्हणजे रोजचे सोडवण्याचे प्रश्न हे तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकतात, विद्यार्थ्यांकडून सोडवून घेऊ शकतात. इतकंच नाही तर ऑनलाईन टेस्ट ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी त्या ठिकाणी प्रत्यक्ष टेस्ट करू शकतात. इतकंच नाही तर तुम्हाला मिळतील डाऊट सोल्युशन्स, GPT आणि खूप काही. थोडक्यात मुलांना जर अशी लाईव्ह प्रॅक्टिस झाली, त्यांच्या शंका जर वेळेत सोडवल्या गेल्या तर निश्चितपणे ती मुलं फक्त जिल्ह्याच्याच नाही तर राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतात. अशा पद्धतीने अनेक शॉर्ट ट्रिक्स असतील, DPPs असतील, या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकता जर तुम्ही SD इकोसिस्टीम घेतली. काय आहे ही SD इकोसिस्टीम हे जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. स्कॉलरशिप बॅच सक्सेसफुल करण्यासाठी टीचरकडे फक्त नोट्स असणं पुरेसं नाहीये. आपल्याला हवी आहे एक अचूक सिस्टम. टीचर्सला खऱ्या अर्थाने काय पाहिजे? चॅप्टर प्लॅनिंग, क्वेश्चन व्हेरिएशन्स, शॉर्ट ट्रिक्स आणि एक सॉलिड ट्रॅकिंग सिस्टम. आणि इथेच SDAची जादू चालते. SDAमुळे शिक्षकांवर एक्स्ट्रा बर्डन येत नाही, तर मिळते एक रेडी क्लासरूम सिस्टम. चला तर मग पाहूया ही 6 टप्प्यांची SDA क्लासरूम सिस्टम, जी तुमची टीचिंग प्रोसेस एकदम सोपी आणि इफेक्टिव्ह बनवेल. स्टेप नंबर 1, कॉन्सेप्ट टीचिंग. SDA बुक किंवा स्मार्ट बोर्ड वापरून आधी मुलांचे बेसिक कॉन्सेप्ट्स एकदम क्लिअर करा. स्टेप 2, ट्रिक डेमॉन्स्ट्रेशन. मुलांचा वेळ वाचवण्यासाठी ज्या काही शॉर्ट ट्रिक्स आहेत त्या थेट बोर्डवरून एक्सप्लेन करा. स्टेप 3, गाइडेड प्रॅक्टिस. वर्गातच मुलांसोबत 5 ते 10 उदाहरणे सॉल्व्ह करून घ्या, म्हणजे त्यांचा सराव पक्का होईल. स्टेप 4, DPP असाइनमेंट. ॲप किंवा वर्कशीटच्या माध्यमातून मुलांना डेली प्रॅक्टिस पेपर्स द्या. हे एकदम सीमलेस आहे. स्टेप 5, टेस्ट. मुलांच्या प्रोग्रेसवर लक्ष ठेवण्यासाठी दर आठवड्याला एक टॉपिक वाईज वीकली टेस्ट घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शेवटची स्टेप, मिस्टेक ॲनालिसिस. मुलांचे चुकलेले प्रश्न त्यांना पुन्हा समजावून सांगा, म्हणजे त्यांचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील. याचा सर्वात मोठा फायदा काय? या पूर्ण सिस्टममुळे शिक्षकांवर पडतो 0 एक्स्ट्रा बर्डन. हेच SDA इकोसिस्टमचं खरं यश आहे. तर मग तुमच्या शाळेत एक जेन्युइन स्कॉलरशिप कल्चर घडवण्यासाठी तुम्ही ही SDA क्लासरूम सिस्टम वापरायला तयार आहात का? थोडक्यात शिक्षक बंधू भगिनींनो, फक्त नोट्स स्कॉलरशिप परीक्षेच्या गुणवत्ता यादी येण्यासाठी पुरेशा नाहीत. शाळेसाठी आवश्यक आहे सिस्टम, आणि तीच सिस्टम म्हणजे SD इकोसिस्टम. यामध्ये तुम्हाला काय मिळेल? त्यामध्ये मिळतील संकल्पनांचे व्हिडिओ, टेस्टचं ॲनालिसिस, DPP म्हणजे डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम, रोजच्या रोज सोडवण्याचे प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन, एक्सप्लेनेशन, ट्रिक्ससह. इतकंच नाही तर टेस्ट आणि त्याचा ॲनालिसिस. जर विद्यार्थ्याला शंका आली तर GPTच्या माध्यमातून त्याचं लाईव्ह सोल्युशन. हे जर सर्व तुम्हाला पाहिजे असेल तर SD इकोसिस्टमशिवाय पर्याय नाही.